शेतकरी राजा जो 24 तास आपल्या शेतामध्ये राबत असतो, रात्रंदिवस आपल्या पिकांचीही तो राखण करत असतो. सुगीच्या काळामध्ये त्याला शेतावर झोपावंच लागतं. अशा वेळी पाखरं किंवा इतर सस्तन प्राणी त्या पिकाचं नुकसान करतात. त्यावेळेस तो फटाकड्यांचा वापर करतो. परंतु प्रत्येक वेळी फटाकड्यांचा वापर करणं शक्य नसतं, कारण त्याच्यामुळे काहीतरी धोका पत्करावा त्याला लागतो. कारण तो ॲटम बॉम्ब असो किंवा इतर काही गोष्टी असो, ती वात पेटवून पळत जाताना जर तो पडला तर त्याला दुखापत होईल. परंतु यापासून सुटका मिळवण्यासाठी आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे भरलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये एक अनोखं आवाजाचं यंत्र एका विद्यार्थी शास्त्रज्ञानं बनवलेलं आहे. ते यंत्र नेमकं कसं काम करते, त्यापासून त्या शेतकऱ्यांना कसा फायदा होतोय ते पाहूयात. तुझं नाव सांग. माझे नाव सई योगेश नष्टे. माझ्या शाळेचे नाव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय दिगंची. माझ्या उपकरणाचे नाव आहे संरक्षण बंदूक. ही जी बंदूक आहे याचा नेमका वापर कसा होतो आणि कुणासाठी होतो? याचा वापर शेतकरी लोकांसाठी होतो आणि याची म्हणजे या वाजवण्यासाठी कृती. हे कार्बाईडचा तुकडा घेतलाय मी, या होल मध्ये टाकते आणि पाणी घेते आणि 4-5 थेंब पाणी ह्याच्यावर टाकते आणि हे झाकण लावून हलवल्यानंतर गॅस तयार होतो आणि लायटरचे बटन दाबल्यावर मोठा आवाज येतो. या आवाजामुळे शेतकऱ्यांची सुरक्षा होते व कोणते प्राणी त्यांच्या शेजारी म्हणजे जवळ येऊ शकत नाहीत व आपल्या घरावर माकडे ते येतील ते पण निघून जातील या आवाजामुळे. या यंत्राचा सर्वसाधारणपणे खर्च किती आहे? अंदाजे 70. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक वेळी 100 रुपयाचं ॲटम बॉम्बचं पाकिट विकत घ्यायचं, ते वाजवायचं, ते संपल्यानंतर पुन्हा दुसरं घ्यायचं, त्यापेक्षा एकदाच ही 150 रुपये ते 200 रुपयापर्यंतची जर आवाजाची बंदूक जर तयार करून घेतली तर नक्कीच आपला होणारा खर्च वाचेल आणि त्यापासून आवाजाची निर्मिती होईल, परंतु आपल्यालाही कोणती इजा होणार नाही.